विधानसभेत 19 आमदारांचं जे निलंबन करण्यात आलं इथे कुठेतरी भाजपची खेळी असल्याचा आरोप आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। विधानसभेमध्ये 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय। अर्थसंकल्प मांडत असताना गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। 22 मार्च ते 31 डिसेंबर पर्यंत या आमदारांना निलंबित करण्यात आलंय। दरम्यान तिसऱ्या आठवड्याचं कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विरोधी आमदारांच्या निलंबनाचा हा प्रस्ताव मांडला होता। तो प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला। दरम्यान त्यानंतर निलंबन मागे घेण्याची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केलाय आणि निलंबन मागे घेईपर्यंत कामकाजावर बहिष्कारही टाकलाय। काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना ज्या आमदारांना निलंबित केले त्यांच्या नावांवर एक नजर टाकूया। काँग्रेसचे अमर काळे, राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे, हर्षवर्धन सकपाळ, मधुसूदन केंद्रे, अब्दुल सत्तार, संग्राम जगताप, अवधूत तटकरे यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। डीपी सावंत, संग्राम थोपटे, अमित झनक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। कुणाल पाटील, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। वैभव पिचड, दीपक चव्हाण, राहुल जगताप, दत्तात्रय भरणे अशा एकूण 19 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या निलंबनाची मागची नेमकी कारणं काय होती याच्यावर एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। सभागृहाबाहेर अर्थसंकल्प जाळणे, बॅनर फडकावणे, टाळ वाजवणे, घोषणाबाजी करणं तसंच अध्यक्षांच्या सूचनांचं पालन न करणं या 5 कारणांसाठी 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय। अधिवेशनाच्या वेळेला अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांना बोलू न देणं, त्यांच्या चेहऱ्यापुढे बॅनर आणणं, कागदांची फाडाफाडी करणं आणि राज्याच्या इतिहासात कधी झालं नाही अर्थसंकल्प जाळणं हे लोकशाही परंपरेला असभ्य वर्तन आहे। ह्या सगळ्याचा विचार करून आजपासून 31 डिसेंबर 2017 पर्यंत 19 सदस्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। त्यांना मुंबई आणि नागपूर या विधान भवनाच्या परिसरात येण्याला मज्जाव केलेला आहे। त्यावरून आम्ही कपात सूचना आणली तर राज्य सरकारचा सभागृहामध्ये पराभव होऊ शकतो याची जाणीव असल्यामुळे मोजून 19 आमदारांना या सरकारने निलंबनाची कारवाई केली। जर सरकारला कपात सूचना विरोधी पक्षाच्या मार्फत आली असती तर मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आणलेली सभागृहातली कपात सूचना निश्चितपणानं सरकारला नामुष्कीची ठरली असती आणि म्हणून सरकारचा पराभव सभागृहात होण्यापेक्षा 19 आमदारांची संख्या कमी करणं हा डाव भारतीय जनता पक्षाने खेळलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या कर्जमाफीसाठी आमचं आंदोलन सभागृहात होतं, सभागृहाच्या बाहेर देखील हे आमचं आंदोलन चालू राहील। सभागृहात आमचा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत आम्ही जाऊ आणि या कर्जमाफीवर जनतेत जाऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हीच आमची भूमिका आहे। थोड्या वेळाने आम्ही पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते बसून भविष्यात पुढं काय करायचं याचा निर्णय चर्चा करून करणार आहोत। ज्या पद्धतीने आमचं निलंबन करण्यात आलंय मला काहीही वाईट वाटत नाही आहे, कारण का ज्या सरकारला आमच्या आया बहिणींचं पुसलेलं कुंकवाबद्दल वाईट वाटत नाही, त्यांच्या वाहणाऱ्या अश्रूंबद्दल वाईट वाटत नाही, उद्ध्वस्त झालेल्या संसाराबद्दल वाईट वाटत नाही, शेतकऱ्यांच्या लटकलेल्या मृतदेहाकडे बघून वाईट वाटत नाही आणि त्यांच्याबद्दल ओरडणाऱ्या आमदारांना निलंबित करून जर त्यांना आनंद मिळणार असेल तर त्यांना आनंद लखलाभ हो। हे सरकार माणुसकी विसरलं आहे, हे सरकार सत्तेच्या गुरमीत आहे आणि जेव्हा जेव्हा सत्तेची गुरमी येते तेव्हा तेव्हा जनता ती गुरमी उतरवते। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे।
मौका सभी को मिलता है. आपल्या सुधीर मुनगंटीवार आहे. सुधीर भाऊ, भाजपला मौका मिळाला का तुम्ही विरोधी पक्षात असलेल्या गोष्टी तेव्हा सरकारने केलेल्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी, परतफेड करण्यासाठी? मला वाटतं की मौका हा शब्द योग्य होणार नाही, कारण घटनेमध्ये ही तरतूद आहे की तुम्ही अर्थसंकल्प जाळता, ज्या अर्थसंकल्पामध्ये दीनदुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य व्यक्तींचं स्वप्न, संकल्प हा पूर्ण करण्याचा दृष्टिकोन आहे, त्या संदर्भात जेव्हा अशी भावना तुम्ही व्यक्त करता, गोंधळ घालता, पेटवता अर्थसंकल्पाला, तर घटनेमध्ये ही तरतूद आहे. लोकशाहीच्या काही मर्यादा आहे, परंपरा आहे, प्रथा आहे, विधिमंडळाच्या मर्यादा, प्रथा, परंपरा आहे, विरोध व्यक्त करण्याच्या काही मार्ग आहे. 19 जणांना निलंबित केलं. काय ठोस कारण आहे जी कामकाज मंत्र्यांनी सभागृहात ठेवली? का कुठल्या ग्राउंडवरती त्यांना निलंबनाचा तुम्ही प्रस्ताव ठेवला? नाही, ठोस कारणं मागे अजितदादांचा अर्थसंकल्प मांडताना जी ठोस कारणं होती तीच ठोस कारणं आहे. पहिलं विचार, परतफेड केलीत का तुम्ही? उदाहरणं तीच देत आहे. परतफेड करण्याचा प्रश्न नाही. पक्ष कोणताही असो, कोणत्याही पक्षाला विधिमंडळाच्या मर्यादा, परंपरेचा भंग करण्याचा अधिकार नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे की मागची घटना आणि त्या घटनेचं विश्लेषण केलं तर तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला सापडतील. पण यामध्ये कोणी सुटलं असेल तर तो मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ते नाव लक्षात आणून दिलं पाहिजे आणि मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. निलंबनाची कारवाई जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत सभागृहात येणार नाही. सत्ताधाऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे का कामकाज पुढे रेटून नेलं जाईल? मला असं वाटतं की असं दबाव तंत्र आणून किंवा भावनेवर घटनेची पायमल्ली होता कामा नये. घटनेच्या तरतुदींवर काम झालं पाहिजे आणि अशा पद्धतीचं लोकशाहीच्या माध्यमातून दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर आज तुम्ही सांगता आम्ही विधिमंडळात येत नाही, एक दिवस तो दूर नाही जेव्हा जनता सांगेल तुम्ही जाऊ नका. शेवटून ज्या पद्धतीने अजित पवार अर्थसंकल्प वाचत असताना तुमच्यावरती कारवाई करण्यात आली होती, त्याच नियमात कारवाई केली का? म्हणजे कुठेतरी परतफेड? नाही, नियम नियमच आहे. तो नियम काही आम्ही बनवला नाही. जो नियम आहे परतफेड करण्याचा प्रश्न नाही. उद्या मी चुकलो तर मला निलंबित करतील, उद्या दादा चुकले दादा निलंबित होतील. समर्थन करता? नाही, निलंबनाचं समर्थन म्हणजे कायदा समर्थन करतो. मी समर्थन करणारा कोण आहे? कायद्यासमोर सर्व समान आहे. कोण पुनर्विचार करणार नाही विरोधी पक्षाच्या? त्यांनी प्रस्ताव दिल्यावर माननीय मुख्यमंत्री, अध्यक्ष महाराज हे त्या दृष्टीने गंभीरपणे विचार करतील. पण मी असं म्हणतो की शेवटी प्रथा, परंपरा, मर्यादा याचं पालन करणं ही जबाबदारी सत्तारूढ पक्षाची नाही, सर्वांची आहे. मग आपण का नाही थांबवलं? तेव्हा मागे आपणच निलंबित केलं होतं. मग आता आपण निलंबित केल्यानंतर आपण या पद्धतीने काम करणं मला वाटतं योग्य नाही. पराभवाची किंवा त्यावेळेची परतफेड केली असं अर्थमंत्री मानायला तयार नाहीत. मात्र ज्या नियमाने अजित पवार यांनी त्यावेळेच्या विरोधी पक्षामध्ये भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं, त्याच नियमातून यांनी जे आहे ते विरोधकांच्या आमदारांचं निलंबन करायचं म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन राहुल जाधव, पंकज दळवी, महाराष्ट्र वन, मुंबई.